समाजातील एकता टिकवायची असल्यास महिलांना समान संधी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे स्वामी विवेकानंदांना ठाऊक होते. त्यांनी महिलांच्या शिक्षणावर भर दिला आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या मते महिला आणि पुरुष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोघेही समान हक्काचे भागीदार आहेत, असा महान संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे समाजातील एकता आणि बंधुभाव या विषयाला अनुसरून भारतीय जैन संघटना महिला विंग अमरावती शाखेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे आयोजन करण्यात आले. राजापेठ बडनेरा मार्ग स्थित हॉटेल रायजिरा येथे आयोजित कार्यक्रमात सामाजिक ऐक्याचा परिचय करून देत विधायक उपक्रम राबविणाऱ्या युवा नारी शक्तीचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांनी युवकांमध्ये समाज बदलण्याची क्षमता पाहिली. त्यांनी युवकांना युवतींना देशासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते जर युवकांनी एकत्र येऊन काम केले तर कोणत्याही समाजाला एकत्र बांधता येऊ शकते. त्यांनी युवकांना युवतींना एकतेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना एकात्मतेसाठी प्रेरित केले. आजच्या विभाजित जगात स्वामी विवेकानंद यांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. धर्म, वंश आणि भौगोलिक सीमांनी आज समाजात अनेक भिंती निर्माण केल्या आहेत. अशा परिस्थितीत विवेकानंदांनी दिलेला बंधुभावाचा संदेश जगाला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरतो. या शब्दात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून अतिथी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय जैन संघटना महिला विंग अमरावती शाखा 2025 ते 26 करिता नव्यानेच गठीत झालेल्या कार्यकारिणीच्या अध्यक्षा नेहा चोपडा व सचिव रश्मी चोपडा यांच्या सहकारी महिला भगिनींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जय जिनेंद्र, मैं नेहा चोपड़ा। आज का हमारा ये प्रोग्राम BGS फाउंडेशन प्रोग्राम जो कि स्वामी विवेकानंद की जयंती के उपलक्ष्य में आयोजित किया गया है। ये स्वामी विवेकानंद जी ने हमें सिखाया कि युवाओं में वो शक्ति है जो दुनिया की दिशा बदल सकती है। ये प्रोग्राम आयोजित करके BGS ने एक सकारात्मक कदम उठाया है समाज में बदलाव लाने का। मैं अपने सभी मेंबर्स रश्मि चोपड़ा, पूनम सिंघवी, विशिता समदड़िया, वंदना कोचर, चंचल जैन, उन सभी का आभार व्यक्त करती हूँ एवं जो मेंबर्स मेरे प्रोग्राम में आए उन सभी का आभार व्यक्त करती हूँ कि उन्होंने आकर प्रोग्राम को सक्सेसफुल बनाया। थैंक यू। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती।